आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर, बच्चू कडू। आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे। माझ्या बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही बोलू नका, काही अडचणी निर्माण होईल। राज्याच्या मुख्य माणसांच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील 2 आमदार भेटले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली। बच्चू कडू यांचं काय मिळतं ते बघा, सप्टेंबरपर्यंत बच्चू कडू जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा, असा खळबळजनक दावा माजी आमदार बच्चू कडू यांनी केला आहे। पाहुयात काय म्हणतात बच्चू कडू। हो, तुम्ही म्हटलंय की आता आंदोलनानंतर प्रेशराईज केलं जात आहे, तशी तुम्हाला माहिती मिळत आहे, काय नेमकं घडतंय, कुणाकडनं प्रेशर? नाही, आंदोलनाच्या अगोदरपासूनच थोडं म्हणजे आपण माझे आता संचालक होते ते पण सांगायचे बँकेतले की तुम्ही बोलू नका, काही अडचणी निर्माण आहे। आणि आंदोलनामुळं आता थोडं एका मुख्य माणसाच्या, राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये 2 आमदार अमरावतीच्या सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते। त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं हे कुठं लीक होऊ नका, घरी सप्टेंबरपर्यंत अंदर जाण्याची व्यवस्था करा, कुठल्याही परिस्थितीत काही शोधून काढा, तुम्ही तुमच्या स्तरावर करा, मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो, कुठं अडचणी निर्माण होईल, काय होईल, कसा बंदोबस्त करता येईल, हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं। आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच, ज्यानं काही नवल नाही आहे, और आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पहिले सांगितलं। आता सार्वजनिक जीवनात येशील तर भगतसिंगासारखा लढलो, म्हणजे ह्या सगळं झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो, तर ही आमची परीक्षा आहे। आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघू।